संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे कराडला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी अकोल्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। या मोर्चात देशमुख कुटुंब सहभागी होणार असून जरांगे आणि सुरेश धस हे देखील मोर्चात सहभागी होतील, तर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याचा क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात घेऊन जाऊ शकतात। पालकमंत्रीपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। याचा शासन निर्णय जाहीर झालाय। महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार जालना दौऱ्यावरती आहेत। राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासोबतच विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। गोपीचंद पडळकरांनी थेट शरद पवारांवरती टीका केली। तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे, मात्र एका माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते हे आपण बघितलं, अशी टीका शरद पवारांनी केली। विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांना आणखी एक मोठा दणका दिलाय। मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे तब्बल 10 संचालक भुसे गटात आलेत। एकूण 16 सदस्यांपैकी 13 सदस्य मंत्री भुसे गटात सहभागी झालेत। दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंड इथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं झुरिच इथे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आलं। त्यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांसोबत संवाद साधताना महाराष्ट्र हे भारताचा पॉवर हाऊस असल्याचं प्रतिपादन केलं। एक मोठी बातमी आहे, बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंची। बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। आता जो निर्णय जे झालं त्याबद्दल असहमती नाही आणि जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न राहील, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। बीडचं पालकमंत्रीपद हे मुंडेंकडे न जाता अजित पवार यांच्याकडे गेलं, त्यावरती पंकजा मुंडेंनी दिलेली ही प्रतिक्रिया। बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता, बीडकरांना सुद्धा आनंद खूप झाला असता। आता जे निर्णय झालाय त्याबद्दल असहमती नाही, असंही त्या म्हणाल्यात। त्यामुळे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या। प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही। जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं, 5 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते। आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता। बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल। पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीवरनं एक खळबळजनक वक्तव्य केलं। मी शपथविधीपूर्वी दादांना जाऊ नका असं सांगितलं होतं। शपथविधी हे षडयंत्र आहे, पण दादांनी माझं ऐकलं नाही। धनंजय मुंडे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होता असा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केला। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे। दादांच्या पाया पडलो, पण दादा म्हणाले काही होत नाही। सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत। तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं, असं धनंजय मुंडे म्हणाले। तसंच मी जे बोललो ते सत्य होतं असंही त्यांनी सांगितलं। जे भाषणात बोललो ते सत्य आहे। पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा शिर्डीत अधिवेशन भरवण्यात आलं। त्यावेळी बोलताना मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं असा प्रश्न आता निर्माण झाला। बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपांची राळ उठून पालकमंत्रीपद गेल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी आपल्या पक्षाचे आभार मानले। माझ्या वैयक्तिक विषयामध्ये पक्ष माझ्या मागे उभा राहिला, याबाबत त्यांनी आभार मानले। शिर्डीतील राष्ट्रवादी पक्षाच्या शिबिरात धनंजय मुंडे यांनी गेल्या कित्येक दिवसातील आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली। बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणाआडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात होतं। पक्षातील तसंच महायुतीतील काही लोक
दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतायत. मात्र तरीही माझी भूमिका आणि वस्तुस्थितीची जाणीव असल्यानं या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे राहिले. आज कुणी निराधार आणि बिनबुडाचे किती आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. मुंडे यांच्या या भाषणाचं अजित पवारांनीही कौतुक केलं. असं वावटं उठलेलं होतं, त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं, आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे. मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे असं सांगतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. यानंतर पुन्हा बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. एमपीएससीचा निकाल लागूनही अद्यापही 623 अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा 2022च्या 623 उमेदवारांची मुलाखत घेऊन 18 जानेवारी 2024ला गुणवत्ता यादी जाहीर केली आणि एमपीएससीचं कोलमडलेलं नियोजन आणि प्रशासनातील भोंगळ कारभारामुळे उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. मुंबई पालिकेनं प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवरती कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एखाद्याजवळ प्लास्टिक आढळलं तर थेट दंड आकारला जाणार आहे. या कारवाईचे आदेश महापालिका मुख्यालयातून सर्व वॉर्ड स्तरावरती देण्यात आले. पालिकेतर्फे राणीच्या बागेत वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये 31 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत पुष्पोत्सव भरवण्यात आलाय. यंदा या महोत्सवाचं 28वं वर्ष आहे. मुंबईकरांची पसंती वाडा कोलमसोबतच आंबेमोहर तांदळाला सुद्धा मिळते. जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचा भाव कमी आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदळाचे भाव प्रति किलो 10 ते 12 रुपयांनी वाढले. पुणे शहरात मोबाईल टॉवरवरती असलेल्या कंपन्यांकडे महापालिकेची 3500 कोटींची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेसमोर कर वसुलीसाठी मोठी अडचण निर्माण होते. पुण्यातील 65 रिक्षा चालकांना आरटीओकडून नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या आहेत. रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू करणार असून त्याद्वारे ट्रेनचं निरीक्षण आणि नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रेनचं संचलन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे डिसेंबर 2024 मध्ये काम पूर्ण करण्याचा मुहूर्त हुकलाय. तर अजून हे काम मार्च किंवा एप्रिलपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 गाड्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून ही प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याची शिफारस चौकशी समितीनं मुख्यमंत्र्यांना केली आहे. समितीच्या अहवालावरती फडणवीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी बोरिवली बाजूकडील उर्वरित 3658 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं एमएमआरडीकडे हस्तांतरित केली. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून प्रकल्पाचं काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. औषध विक्री आणि उत्पादनासंदर्भातील विविध परवाने मिळवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचा ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल आठवड्याभरापासून बंद आहे. त्यामुळे दररोज पोर्टलवरती करण्यात येणाऱ्या 100 ते 150 तक्रारी प्रलंबित आहेत. महारेरा गृहप्रकल्प नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आता महारेरानं विकासकांसाठी प्रत्येक महिन्यात नागपूर आणि पुणे इथे विशेष खुलं सत्र घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पहिलं सत्र 22 जानेवारीला नागपुरात होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नरिमन पॉइंट येथील 4.2 एकराचा भूखंड 90 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. पण आता मात्र ही निविदा अचानक रद्द करण्यात आली असून काही प्रशासकीय कारणांमुळे निविदा रद्द करत असल्याचं एमएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आलं. जे रुग्णालयातील वॉर्ड, ऑपरेशन थिएटर आणि इतर विभागांचं टप्प्याटप्प्यानं आधुनिकीकरण करण्यात येत आहे. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. तर वातानुकूलित वॉर्डमध्ये संसर्ग पसरू नये याची विशेष काळजी घेतली गेली आहे. मुंबई विद्यापीठानं हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यामध्ये बीए तृतीय वर्ष सत्र 5 या परीक्षेचा केवळ 52.19% निकाल लागलाय. बीए तृतीय वर्ष सत्र 5च्या परीक्षेला 12,626 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6,581 विद्यार्थी म्हणजेच 52.19% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ॲपल आयएनसीसाठी आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्समधील कर्मचारी संख्या वर्ष 2024 मध्ये 63% वाढून 31,000 झाली. आदल्या वर्षी ती 19,000 होती. प्रत्यक्ष रोजगार निर्मितीच्या बाबतीत आयफोनचा हा कारखाना देशातील दुसरा मोठा प्रकल्प ठरलाय. ॲपलच्या सर्व आयफोन प्रकल्पामध्ये 2024 मध्ये एकूण 18,500 कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला.
सांगलीमधील शिरसगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 268 झाडांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी आवडा ऊर्जा कंपनीला 2,68,000चा दंड वनविभागानं ठोठावल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरशेटवार यांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला 90 तास काम करण्याच्या सल्ल्याचं समर्थन केलं. शेतकरी आणि व्यावसायिक व्यक्ती कामाच्या 8 तासांच्या मर्यादेचं पालन करत नाहीत. तसंच डॉक्टर आणि वकील 8 तासांपेक्षा जास्त काळ काम करतात. याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधलं. महापालिकेनं करमणूक कराच्या दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय. तो मंजुरीसाठी राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावानुसार सिनेमाचं तिकीट 400 रुपये आणि नाटकाच्या तिकिटात 100 रुपयांनी वाढ होणार आहे. सामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांवरती पेट्रोल डिझेलच्या दरातील घसरण आणि वाढीचा परिणाम होत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी वर्षभरात या दोन्ही इंधन दरात केवळ 3 ते 4 रुपयांनीच घसरण झाली आहे. देशात तरुणांमधील घटस्फोटांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ही एक चिंतेची बाब असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवरती होऊ लागलाय. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी देशातील प्रमुख शहरात प्री मॅरेज काउन्सिलिंग केंद्र उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महिला आयोगानं घेतलाय. या केंद्राचं लोकार्पण येत्या 8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनी केलं जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या जगात बऱ्याच गोष्टी वेगानं वाढत आहेत. त्यातच एआयचा देखील समावेश आहे. एआयचा वापर झपाट्यानं वाढल्यामुळे त्यावरती अवलंबून राहणं सुद्धा वाढलंय. त्यामुळे आपला विचार करण्याच्या क्षमतेवरती परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलंय. अमेरिकेतील सरकारच्या वतीनं टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर 17 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयानं टिकटॉकवरती बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली. त्यामुळे अखेर आता टिकटॉकनं अमेरिकेतील काम थांबवलंय. भाजप आमदार अतुल भोसले यांनी डीपी जैन कंपनीला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला. कामातील हलगर्जीपणामुळे गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला असून आमदार अतुल भोसले यांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतर असंवेदनशील वागलेलं चालणार नाही असा इशारा दिलाय. राज्य सरकारच्या मागणीला महत्त्व देत केंद्र सरकारनं उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं. याचे आदेश देखील काढलेत. धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव अद्यापपर्यंत बदलू शकलेलं नाही. याचा रेल्वे स्थानकावरती उस्मानाबाद रेल्वे स्टेशन हेच नाव सध्या बघायला मिळतंय. तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील शिळेला तडे गेल्याचं उघड झालंय. त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी केली जाते. या मागणीवर पुजारी आणि नागरिक मात्र आक्रमक झालेत. त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जळगावच्या मोर नदीपात्राजवळ हातनूर कालव्याच्या मुख्य पाटसारीची दुरुस्ती करण्यात आली. हातनूरच्या कालव्याच्या मुख्य चरीला भगदाड पडलं होतं तर तत्काळ दुरुस्ती केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे 15वं खानदेशस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. साहित्य संमेलनात खानदेशातील साहित्यिकांची उपस्थिती होती. जळगावात 5 वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्यांनी पिंपराळा हुडको परिसरात सशस्त्र हल्ला करत जावयालाच ठार केलं. कोयता आणि चॉपरनं वार करण्यात आल्यामुळे मुकेश रमेश शिरसाट या प्रेमविवाहित तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झाले. एक प्रकारे जळगावात सैराटची पुनरावृत्ती झाल्यामुळे समाज मनसुन्न झालाय. पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यात यंदा रबीचा रेकॉर्ड ब्रेक पेरा झाला. 3,12,000 हेक्टर क्षेत्रावरती रबीची पेरणी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 85,000 हेक्टरनं क्षेत्र वाढलंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रोझोन मॉल समोर असलेल्या हनफीज नावाचा मोबाईल शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे मोबाईल चोरी केले. या संदर्भात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालाय. जळगावच्या शिरसोली गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजावरती पुन्हा एकदा आर्थिक संकट आलंय. त्यामुळे तत्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. अक्कलकोट तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील पिकांसाठी 27 जानेवारीला कुरनूर धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. कुरनूर धरणाच्या आवर्तनामुळे 51 गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्यात येते. संरक्षक भिंतीच्या बाजूनं गॅबिंग वॉल उभारण्यात येते. तर पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लावण्याचा महाडच्या महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत. मोखाडा आणि जव्हार तालुक्यात बालमृत्यू आणि माता मृत्यूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असताना आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या ही 376 वरती पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये हा आकडा 1400हून अधिक असल्याचं उघड होत आहे.
ऊसाच्या रसापासून इथेनॉलचं उत्पादन करणाऱ्या आसवनी प्रकल्पाच्या श्रेणीमध्ये सुधारणा करून ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मका किंवा अन्य अन्नधान्यापासून वर्षभर इथेनॉल निर्मितीला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं पुढाकार घेतलाय. कोल्हापूरमध्ये यंदाच्या साखर हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली. त्याचसोबत इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न असलेला प्रति किलो 28 रुपये दराचा तांदूळ 22 रुपये दरानं देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. सोलापुरात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ 25 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर केंद्राचा 19वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होईल, असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय. राज्यातील बाजारात 22,836 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 16,000 क्विंटल तर पुणे बाजारात सर्वसाधारण कांद्याची 2,000 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1425 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळतोय. गेल्या 11 वर्षात शेतकऱ्यांची गव्हाची पेरणी वाढली आहे. त्यामुळेच या काळात क्षेत्र 20 लाख हेक्टरपर्यंत वाढलंय. गव्हाची बाजारपेठेत असलेली मागणी आणि त्याला मिळणारा चांगला भाव त्यामुळे पेरणी वाढली आहे आणि गव्हाच्या पिकाला मिळणारी चांगली किंमत आणि विक्री त्यामुळे शेतकरी लागवड वाढवत आहेत. संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली. घाऊक बाजारात टोमॅटो, काकडी, पापडी, कोबी, शेवगा, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी घट झाली आहे. तर आवक कमी झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली. खो खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवरती खेळला गेला. या स्पर्धेत हिंदुस्थानी महिला आणि पुरुष संघांचा जोरदार खेळ बघायला मिळाला. हिंदुस्थानी संघानं नेपाळला हरवून विजेतेपद पटकावलं. बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन याच्या अडचणी कमी होण्याचं काही नाव दिसत नाही. एका बाजूला गोलंदाजी शैलीमुळे आक्षेपामुळे क्रिकेटच्या मैदानात गोत्यात सापडलेला शाकिब विरोधात आता अटक वॉरंट जारी झालंय. बांगलादेशात त्याच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले. करणवीर मेहरा बिग बॉस सीझन 18च्या पर्वाचा विजेता ठरलाय. तर विवियन डिसेना उपविजेता ठरलाय. विजेत्याला 50 लाख रुपयांची ट्रॉफी मिळाली. लवकरच तनु वेड्स मनूचा तिसरा भाग सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका इव्हेंटमध्ये आर माधवनला तनु वेड्स मनू 3 संदर्भात प्रश्न विचारला. त्यावरती तो म्हणाला की मला याबद्दल कोणतीही कल्पना नाही. तिसऱ्या पार्ट संदर्भात विचारणा केलेली नाही. त्यामुळे आर माधवनचा पार्ट 3 मधनं पत्ता कट झाल्याच्या चर्चा आहेत. इमर्जन्सी आणि आझादमध्ये काटेकी टक्कर आहे. कंगना रनौतचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी चित्रपट 17 जानेवारीला रिलीज झाला. या चित्रपटासोबतच आझाद चित्रपट सुद्धा रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांमध्ये कमाईच्या बाबतीत काटेकी टक्कर आहे. भारताचा गोल्डन बॉय आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं रविवारी हिमानी या मुलीशी लग्नगाठ बांधली. त्यानं स्वतः सोशल मीडियावरती लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यानं इंस्टाग्रामवरती आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.